11 दुसऱ्या बाजूला असलेले डिंगडोंग प्रथमतः फलंदाजी करेल तो संघ शिवशंभू 11. त्यासमोर असेल तो तेवढाच मोठा संघ डिंगडोंग. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल संदीप घोडके. त्या सामना मात्र करेल सलामीर फलंदाज शिवशंभूच्या वतीने. एका बाजूला असेल प्रणय, त्या साथीला मात्र विशाल फदाले. 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. पहिला सामना झाला होता अतिशय रोमांचक पद्धतीने पाहिला आपण. एका बाजूला होता तो संघ विघ्नहर्ता, त्या जोडीला होता तो मास्टर सूर्या 11. आणि या ठिकाणी अंतिम लढ्यामध्ये मास्टर सूर्या संघाने विजय प्राप्त केला आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. आणि आता मात्र आजच्या दिवसातील दुसरा सामना, या संघामध्ये जो सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो मास्टर सूर्या 11 संघासमोर खेळेल. तर पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत. सामन्याला सुरू होते. पंचांनी डावापासून सुरुवात करेल. राईट मोर द विकेट मारा करेल संदीप घोडके. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला लॉब केलं. फायनलच्या दिशेने एक धाव मिळते, त्या ठिकाणी पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण होतंय, चेंडू फेक देखील चांगली होते. वैयक्तिक आणि सांघिक खातक होतंय या ठिकाणी. तो मात्र प्रणय. धावसंख्या होती ती 1 पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र हार्ड हिटर म्हणून ज्याला ओळखलं तर कामोट्यामध्ये तोचा फलंदाज विशाल येतो स्ट्राईकला. त्यासमोर मात्र तेवढाच नावाजलेला गोलंदाज संदीप घोडके तयार असेल. पहिला चेंडू लॉब केला, पॉईंटच्या दिशेने एक धाव तो मिळणार आणि मला वाटतं चेंडू मात्र तर जमिनीला 4 धावांसाठी शिवशंभू 11 यांच्या वतीने येणार हा पहिला चौकार विशाल फदाले यांच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती जलद गतीने 5. तर मी इथे विनंती करेन चिन्मय साळुंके पॅव्हलियनमध्ये यायचे. चिन्मय साळुंके. पहिल्या षटकात दुसरा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे वेध घेतला विशालाने आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलंय पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू फसवा निघतोय. निर्धाव चेंडू होतो संदीप घोडके याचा. आतापर्यंत 3 चेंडू फेकले ते संदीप घोडके आणि पहिल्या चेंडूवरच सिंगल आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आणि हा तिसरा चेंडू फेकला गेला त्याच्यावर मात्र निर्धाव चेंडू. मग म्हणजेच कुठेतरी कमबॅक करताना पाहतोय आपल्याला दिसतोय या ठिकाणी तो संदीप घोडके. पुन्हा एकदा संदीप तयार असेल. समोर फलंदाज विशालाला. डाव्याशी बाहेर झाला चेंडू कुठेतरी चकमा देत शिवा लंकेला चेंडू मात्र जात आहे सीमारेषेच्या दिशेने. बाबू फापळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतो आणि पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. हा खराब चेंडू. अवांत धाव मिळते. 1+1 असे 2 धावा मिळतील. धावसंख्या होते ती मात्र 7. पहिलं षटक चालू असताना अतिशय संत गतीने धीम्या गतीने झालेली सुरुवात शिवशंभू 11 संघाची. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरचा चेंडू, उजवी इष्टी सोडून जाणारा चेंडू शिवा लंकेच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. चेंडू मात्र येतो निर्धाव. प्रणय शेळकेला मात्र काहीच समजलं नाही. पूर्णपणे बीट होतोय प्रणय या ठिकाणी आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूचे मात्र सांगता होते संदीप घोडके यांच्या मार्फत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडासा चेंडू खाली राहिला, त्या कारणाने कुठेतरी बीट झाला तो प्रणय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची ओळख आहे ती संदीप घोडक्याची. पूर्ण रायगडमध्ये असेल, पूर्ण जुन्नर तालुका असेल, आपल्या गोलंदाजाने पूर्णपणे प्रभावित करून सोडतोय तो संदीप घोडके. आणि तोच गोलंदाज पहिलं वेळ षटक टाकताना दिसतो तो डिंगडॉंग संघाच्या मार्फत. चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी, पूर्णपणे रोखून ठेवले प्रणय आणि विशालाला. आता मात्र लॉप केलाय चेंडूची पाहणी केली. चेंडू मात्र येतोय समालोचन कक्षाला सलामी देत 6 धावांसाठी. प्रणय शेळकेंच्या बॅटमध्ये येणार हा मोठा षटकार आणि शिवशंभू यांच्या संघामार्फत येणारा पहिला षटकार. 6 धावांची धावसंख्या मात्र जलद गतीने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 13. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 चेंडू फेकले गेले संदीप घोडके यांच्या मार्फत. 6 चेंडूमध्ये बरंच काय आपण पाहिलंय. एक चौकार पाहिला, एक षटकार पाहिला, निर्धाव चेंडू पाहिला, अवांत धाव पाहिली, सिंगल पाहिलाय. चांगलं षटक हातळ होता, परंतु कुठेतरी चूक करून बसला आणि त्याचा फायदा मात्र घेतला या ठिकाणी प्रणय शेळके यांनी. धावसंख्या होती 13. आणि आता मात्र आणखी एक नावाजलेला असा गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतो डिंगडॉंग संघामार्फत विशाल शिंदे. त्याच्यासमोर मात्र आहे तो विशाल फदाले. विशाल तो विशाल असे बॅटल असेल. विशाल फदाले अजूनही शांत आहे. एका चौकारीनिशी खेळतोय मैदानामध्ये. अजून त्याची बॅट तळपत नाही या मैदानामध्ये. पाहावं लागले येणारे 18 चेंडू कसे असतील विशाल फदालेच्यासाठी.
पहिला चेंडू वेग पाहायला मिळाला, परंतु कुठेतरी उजव्या भाजणारा चेंडू होता, त्या कारणाने पंचाने दंडित केले गोलंदाजाला. पहिला चेंडू होता विशालाचा आणि पहिला चेंडू खराब फेकतोय तो मात्र विशाल शिंदे. एक धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती मात्र 14. पुन्हा एकदा विशाल तयार. समोर विशाल फदाले. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने. पुन्हा एकदा खराब सुरुवात, खराब गोलंदाजी पाहायला मिळते डिंगडॉंग संघाच्या बाजूने, म्हणजे विशाल शिंदे यांच्या मार्फत. सलग 2 चेंडू हाताळले होते, दोन्ही चेंडू खराब चेंडू. अवांतर धाव मिळते ती मात्र शिवशंभू 11 संघाला. धावसंख्या झाली ती 15. पहिल्या षटकाचा विचार केला होता तर 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक चालू असताना म्हणजे अजून एकही चेंडू झाला नाही. धावसंख्या मात्र झाली ती 15. अजूनही 6 चेंडू फेकायचे बाकी असतील ते मात्र विशाल शिंदे यांच्या मार्फत. आता मात्र खोलवर पदर चेंडू होता, बॅटची एज लागून चेंडू मात्र तो फायनलच्या दिशेने डोंगरे येतात, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत बघता बघता 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 17. पहिला चेंडू म्हणावा लागेल तो विशाल शिंदेचा. याआधी 2 चेंडू फेकले होते, अवंतर चेंडू होते. त्यानंतर मात्र हा पहिला चेंडू, त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या ते मात्र विशाल फदालेला. धावसंख्या झाली ती मात्र 17. दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा विशाल तयार. राईट मोहर विकेट मारा करेल विशाल फदालेला. चांगला चेंडू होता, फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मिळते. नारायण गायके त्या ठिकाणी आपण पाहतोय अतिरिक्त खेळाडूच्या भूमिकेमध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 18. आता मात्र येतो स्ट्राईकला प्रणय शेळके. या आधीच्या षटकामध्ये त्यांनी संदीप घोडकेवर हल्लाबोल केला होता, तो प्रणय येतोय स्ट्राईकला. पाहावं लागेल विशाल शिंदे याच्या गोलंदाजीचा कसा समाचार घेत होते. लॉब केलाय, पाहावं लागेल क्षेत्र नारायण गायके. त्या ठिकाणी किरण घाडगे सुद्धा आहे आणि मला वाटतंय या ठिकाणी काय घडतंय. गॅदर केला होता झेल, परंतु त्या ठिकाणी कुठेतरी गडबडतोय नारायण गायके आणि झेल मात्र सुटला जातोय. कुठेतरी चूक होते नारायण गायके यांची आणि एक जीवदान मात्र मिळते प्रणय शेळके याला. चांगला लॉब केला होता तो प्रणय शेळके आणि जास्त उंची गाठली होती चेंडूनी, त्याचा पूर्णपणे भेद घेतला होता नारायणने, परंतु कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि त्या कारणाने झेल सुटला गेला. जो पुन्हा एकदा जोरदार प्रहार विशाल फदाल यांच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या दिशेने संदीप घोडके येतोय. त्यानंतर आपण पाहतो संजय गाडगे त्या ठिकाणी तैनात आहेत. तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावसंख्या होते ती 20. दुसरं षटक चालू असताना विशाल शिंदे पुन्हा एकदा कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी कर्णधाराने दिलेली होती जबाबदारी, तसं काही घडू शकत नाही. आता मात्र चांगला चेंडू, बराच उशिरानंतर येणारा हा चांगला चेंडू विशाल शिंदे यांचा. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, पूर्णपणे सन्मानपूर्वक खेळून काढला प्रणय शेळके यांनी. चेंडू मात्र तो निर्धाव. धावसंख्या मात्र 20 वरती कायम स्थिर. प्रणय शेळके खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा जोरदार लॉब केला फायनलच्या डोक्यावर. मला वाटतं चेंडू मात्र जातं सीमारेषे बाहेर. 6 धावेंसाठी प्रणय शेळके यांच्या बॅटमध्ये येणार हा आजच्या इनिंगचा दुसरा षटकार. धावसंख्या होती ती 26. दुसरं षटक चालू असताना मला वाटतं या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 26 धावसंख्या. हा दमदार सुरुवात, चांगली सुरुवात आपण पाहतोय शिवशंभू 11 संघाच्या बाजूने. आपण पाहतो या ठिकाणी दुनियादारी चषक 2026 त्याचा हा थरार आणि हा थराराचा दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला शिवशंभू 11, दुसऱ्या बाजूला मात्र डिंगडॉंग 11. तर आपण पाहतो पहिल्या क्षेत्रातील 12 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 26 धावा उभ्या केल्या. तर मात्र शिवशंभू 11 संघाने येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये पाहावं लागेल किती धावांचं योगदान देतो तो शिवशंभू 11 संघ. आणि या धावा रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ते मात्र डिंगडॉंग संघाचे. नाही सांगितलं मी.
स्वतः कर्णधार मैदानामध्ये किरण गाडगे येतोय. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज अनेक मोठमोठ्या सामन्यामध्ये आपण त्याला नेहमीच पाहत असतो. तोच हा किरण गाडगे येतोय. कुठेतरी धावांना रोख लावण्यासाठी पंचांच्या डावाबद्दल सर्व करेल. लेफ्ट राऊंड विकेट. पहिला चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न केला होता विशालाने, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत होता. खराब चेंडू. अवंत धावेने सुरुवात होते ती मात्र किरण घाडगे यांच्या गोलंदाजीला. धावसंख्या होती ती 21, माफ करा 27. तिसरे षटक चालू असताना किरण घाडगे तयार. समोर मात्र आक्रमक फलंदाज विशाल फदाले. पुन्हा एकदा ती दिशा, तो चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. ज्या प्रकारे विशाल शिंदेने सुरुवात केली होती आपल्या गोलंदाजीला, त्याच प्रकारे किरण गाडगे सुद्धा सुरुवात करतोय आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी होतोय तो शिवशंभू 11 संघाला. धावसंख्या होते ते 28. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील डिंगडोंग 11 संघाला. पाहावं लागेल किरण घाडगे याच्याकडे कशी गोलंदाजी राहील. जोरदार प्रहार केला या ठिकाणी. पाहावं लागेल संजय घाडगे येतो शतरंज करण्यासाठी. एक धाव तो मिळते. दुसऱ्या धावची मागणी करतो प्रणय. बघता बघता 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावसंख्या होती ती 30. चांगला फटका होता विशाल फदाले यांचा. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संजय यांच्या मार्फत. त्याचा फायदा मात्र घेतात दोन्ही फलंदाज. 2 धाव धावून पूर्ण करतायत. धावसंख्या होती 30. पुन्हा एकदा किरण तयार. समोर विशाल मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी मात्र यशस्वी देखील होतोय. कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी चांगला फटका, देखणा फटका पाहायला मिळतोय विशाल यांच्या बॅटमधून. बऱ्याचशा उशिरानंतर विशाल फदाले यांच्या बॅटमध्ये येणारा हा मोठा फटका 6 धावांसाठी. धावसंख्या होते ती मात्र 36. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहावं लागले येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे धावांना रोग लावतात त्या डिंगडोंग 11 संघाचे खेळाडू. कुठेतरी फेर बदलाव पाहायला मिळतोय. सुनील येवले येतात यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. नक्कीच कुठेतरी या बदलाचा फायदा होतो की काय पाहावं लागेल डिंगडोंग संघाच्या बाजूने. चला पंचांना विनंती असेल लवकर लवकर सामना चालू करा. जास्तीत जास्त वेळ घालू नका. अजूनही 9 सामने खेळण्यात येणार आहे दिवसभरामध्ये. तर विशाल तयार असेल खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला आपण पाहतोय. सुनील येवलेले यष्टी रक्षणाच्या भूमिकेमध्ये आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहतो शिवा लंके. थोडासा बदलाव झाला त्याचा फायदा होतो का पाहावा लागेल डिंगडोंग संघाला. थोडा लॉक करण्याचा प्रयत्न केला. फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर नक्की मिळणार आहे. दुसरा प्रयत्न करतो त्या ठिकाणी विशाल फदाले आणि त्या ठिकाणी काय घडतंय डोंगरे त्या ठिकाणी घडतायत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. त्याचा फायदा मात्र घेतात दोन्ही फलंदाज. 3 धावा धावून पूर्ण करतायत. धावसंख्या होती ती 39. नक्की डिंगडोंगचा संघ आपण पाहतो संमिश्र संघ पाहायला मिळतोय. अर्धा संघ डिंगडोंग, अर्धा संघ दुनियादारी. बरेचसे दुनियादारीचे आयोजक खेळताना दिसत आहेत. नारायण गायके असतील, सागर म्हात्रे असतील, प्रशांत कनागल असेल. आता माझ्या स्टाईलला खेळतो प्रणय शेळके. एक मोठी जबाबदारी असेल प्रणय याच्यावरती. याआधी त्यांनी 2 षटकार मारले होते आणि त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. जोरदार लॉब केलाय. उंची जास्त लांबी कमी. त्याचा फायदा होतो की काय संजय घाडगेला. आणि या ठिकाणी काय घडतंय मोठा गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय शिवशंभू 11 संघाचा. अवघ्या 39 धावसंख्येवरती चांगली फलंदाजी करत होता प्रणय शेळके आपल्या संघासाठी, परंतु मोठ्या फटक्यासाठी गेल्याने कुठेतरी आपला विकेट गमावून बसलाय. आणि एक गडी बाद 39 परिस्थिती असेल ती मात्र शिवशंभू 11 संघाची. ना आता मात्र फलंदाजीसाठी येतोय कोण रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे, ज्याच्या आपण बराचसा वेळ वाट पाहत होतो. तोच बारक्या येतो मैदानामध्ये. पहिल्या विकेटच्या नंतर आपल्याला खेळताना मिळेल वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. पहिलाच चेंडू फेस करेल किरण घाडगे यांचा. पाहावं लागेल बारक्या कांबळे.
पहिला चेंडू उजव्या भारदाना चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मात्र चांगला निघतोय. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी धावसंख्या मात्र 39 वरती कायम. तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा किरण तयार. समोर मात्र तेवढा मोठा फलंदाज बारक्या कांबळे असेल. अकुटप्या चेंडू होता. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू थोडंसं कुठेतरी बीट झाले होते बारक्या कांबळे, परंतु पंचांची इशारा आमच्यापर्यंत येतोय. हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. धावसंख्या होती ती एका धावेने 40. पुन्हा एकदा किरण तयार. नवीन फलंदाज बारक्या कांबळे याच्यासाठी. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूची एज लागून चेंडू जातोय गलीच्या दिशेने, थर्डमॅनच्या दिशेने. बाबू येतो जोरदार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो फेक, परंतु बघता बघता 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 42. जवळजवळ या ठिकाणी 3 षटकं संपतायत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 चेंडूंचा खेळ संपतोय. 18 चेंडू समाप्तीनंतर एक गडी बाद. 42 धावसंख्या आतापर्यंत. बाद होणारा गडी होता तो मात्र प्रणय शेळके. चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. त्यानंतर मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय विशाल फदाले आणि बारक्या कांबळे यांची जोडी. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. 6 चेंडूमध्ये पाहावं लागेल शिवशंभू 11 हा संघ कितपत योगदान देतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 42. येणारे 6 चेंडू पहिल्या सत्रातील शिवा लंके येतोय गोलंदाजी मार्फत, आणि समोर आहे तेवढाच मोठा हार्ड हिटर फलंदाज विशाल फदाले. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. तर पहिला चेंडू असेल शिवालंकेचा, समोर मात्र विशाल असेल. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, परंतु थोडासा उजव्या शीटूचा भार जाणारा चेंडू. खराब चेंडू. अवर्ध धाव मिळते. आपण या ठिकाणी पाहिला संदीप घोडके सोडला ना, त्यानंतर येणारे सर्व तिन्ही गोलंदाज पहिला चेंडू हा खराब चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाले. खराब चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र चांगला चेंडू होता, सन्मानपूर्वक खेळून काढला विशाल याने. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 43, माफ करा 44. आणि आता मात्र बारक्या कांबळे खेळताना दिसेल. समोर मात्र ठाकरे हाताचा गोलंदाज शिवा लंके. जोरदार फटका मारलाय गल्लीच्या दिशेने. पुन्हा एकदा बाबू फापळे त्या ठिकाणी येताना दिसतोय. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावची मागणी करतोय बारक्या आणि 2 धाव धावून पूर्ण करतात. तिसऱ्याची मागणी करतोय विशाल. पाहावं लागेल स्वतः शिवा लंके येतं बॅकअपसाठी, त्या कारणाने 2 धाव मिळतील. धावसंख्या होते ती 46. पुन्हा एकदा शिवालंके तयार असेल. उर्वरित चेंडू खेळण्यासाठी बारक्या कांबळे सज्ज असेल. पाहावं लागेल. जोरदार लॉब केलाय. उंची जास्त आहे. पाहावं लागेल. चेंडू खाली येतोय किरण घाडगे, परंतु चेंडू जातोय आवाक्याच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी लॉंगच्या दिशेने. बऱ्याचशा उशिरानंतर बारक्या कांबळ्यांच्या बॅटमध्ये येणारा हा मोठा फटका. 6 धाव्यांसाठी. धावसंख्या होती ती 52. शिवशंभू 11 कांबळे संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा कुठेतरी नियंत्रण भडक करताना दिसतोय तो शिवा लंके. अवंत धाव मिळते. धावसंख्या होते ते 53. जरा मैदानाच्या बाहेरून चालायचंय. सामना चालू आहे. लाईव्ह प्रेक्षक पण सुद्धा चालू आहे. सामना चालू असताना देखील तुम्ही मधून जाताय, थोडंसं सहकार्य करा. चालू सामन्यामधून जाऊ नका. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने. बाबू पुन्हा एकदा वारंवार मेहनत करताना दिसतो संघासाठी. 1 धाव मिळते बारक्याला. धावसंख्या होते ती 54. शेवटचे 2 चेंडू बाकी असेल. विशालाला संधी असेल. या 2 चेंडूवर मोठे फटके आले तर नक्की 60-66 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते, परंतु या ठिकाणी जोरदार प्रहार केला. चेंडू मात्र येतोय सागर आणि नारायणला बीट करत दोघांच्या मधोमध 4 धावांसाठी.
जोरदार प्रहार केला होता विशाल आणि चेंडू मात्र जातो सीमेचे बाहेर 4 धावांसाठी 58 वरती धावसंख्या पोहोचते शिवशंभ 11 संघाची आणि आता मात्र शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी. समोर मात्र विशाल फसाले आक्रमक पवित्रामध्ये खेळताना दिसतोय. जोरदार लॉब करतोय. चेंडू मात्र जातोय उंच उंच लांबच लांब सीमेरेषे बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेने धावसंख्या पोहोचते ती मात्र तब्बल 64 धावसंख्येवरती 65 धावांचं आव्हान असेल ते मात्र डिंगडॉंग संघासमोर. येणारे 6 चेंडू माफ करा 24 चेंडू मध्ये 65 धावा कराव्या लागतील डिंगडॉंग संघाला आणि या 24 चेंडू मध्ये 65 धावाचं लक्ष कसं गाठले धावतो समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणखी एक बुलंद आवाज आणि दुहेंदारी चषकासाठी आयोजकाची भूमिका पार पाडणारे आमचे जिवलग मित्र विहांग वराडकर यायचे. धन्यवाद संतोष. आपण वेळात वेळ काढून मला वाटतं कालच्या दिवशी गावी मला आठवतं आम्ही लाईव्हमध्ये बघवतो कालच्या दिवसात फायनल त्यांनी तिकडे जिंकली. त्यानंतर मात्र लगेच रात्रीची ट्रेन त्यांनी पकडली. अवघ्या पहाटे 3:30 वाजता त्यांनी मात्र कामोठे शहरात प्रवेश केला आणि त्यानंतर सकाळी आपण पाहू शकता बरोबर 9 वाजता ग्राउंडवर त्यांना आपल्याला पाहायला मिळालं. तर यस क्रिकेटसाठी त्यांची असणारी डेडिकेशन क्रिकेटसाठी त्यांचं असणारं कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळतं. तर चला स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याला अजूनही मगाशी संतोष म्हटलं तसं 9 मॅच अजून खेळवायचे आहेत. तर चला पंचांना विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघ मला वाटतं दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं तर दुनियादारी या ग्रुपचे भरपूर सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला देखील माहिती आहे आपल्याला अजूनही किती सामने ते खेळवायचे आहेत. तर चला फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं आहे पारनेरचे ब्रँड 2 ब्रँड्स आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहिलं तर धडाकेबाज फलंदाज म्हणून नेहमीच कामोट्यामध्ये ज्याची ओळख राहिली आहे सुनील येवले एका बाजूला. तर त्याच्या साथीला आपण पाहतोय डावखुऱ्याचा हा फलंदाज स्वतः आजच्या दिवसात आपण पाहिलं तर प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत देखील आज त्यांना पाहायला मिळणार आहे. शिवालंके आहेत नॉन स्ट्राईकला. पंच क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत. तर चला सामन्याला होते सुरुवात. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज 65 धावांची गरज. येस अंपायर स्टार्ट. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय मगाशच्या सत्रातील एक सक्सेसफुल फलंदाज विशाल फदाले गोलंदाजी मार्कवर. नुकताच त्यांनी मात्र आपण पाहिलं तर एक बोलबाला राहिला कामोठा क्रिकेटमध्ये. नुकताच विशाल यांनी देखील आपली जिमची कारकीर्द पुन्हा चालू केली आहे. मला वाटतं पुढच्या वर्षी कामोठे श्री या स्पर्धेमध्ये देखील त्यांना उतरताना पाहायला मिळेल आपल्याला.
तर चला पहिला चेंडू इथे पाहायला मिळतोय विशाल विरुद्ध सुनील. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पाहायला मिळतंय. पहिला चेंडू मात्र पंचांकडे दाद मागितली होती. पंच आम्हाला सांगतात अवांतर चेंडू. श्री गणेशा झालाय धावसंख्येचा डिंगडॉंग 11 या संघाची. तदरम्यान आता मात्र शॉर्ट ऑफ लेन टाकले चेंडू काहीसा बॅकफुटला गेले, कट केला पाहिला, पण तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव तिकडे मिळणार आहे. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय विशाल यांचं. आता मात्र विशाल वर्सेस शिवा एक चांगलं बॅटल आपल्याला इथे पाहायला मिळेल का? शिवाकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची, तितकीच गतीवर व्हेरिएशन द्यायची क्षमता विशाल यांच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोघंही आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर दुनियादारी ग्रुपचे टी शर्ट दोघांनी परिधान केले. त्या टी शर्टवर आज दोघं एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. हीच खरी खासियत आहे आपल्याला पाहायला मिळते दुनियादारी चषकची. कुठे ना कुठे एकमेकांच्या अपोजिट खेळणारे हे सगळे खेळाडू आज मात्र एकीने आलेत, या स्पर्धेसाठी एकत्र आलेत आणि या स्पर्धेसाठी आपलं बहुमूल्य योगदान त्यांनी दिलंय. फुल लेन टाकलेल्या चेंडू त्या दरम्यान यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू चाललाय. डॉट बॉलची होते सांगता कुठे ना कुठे आता मात्र विशाल यांना जो टप्पा सापडलाय ती लाईन सापडली आहे. पहिल्या चेंडूवर मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला विशाल यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावलाय, टॉप चेंडू चाललाय हवे, क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे काय घडतंय? वा काय कॅच पकडलाय, सुरेख कॅच पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि ते एक हाती कॅच पकडलाय. शिवा यांचा खेळ होतोय समाप्त. पहिला गडी बाद पाहायला मिळतोय विशाल यांना इथे मिळतोय सफलता. पहिल्या चेंडूवर मात्र वाईड आला, त्यानंतर मात्र इकडे विकेट मिळते. आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक तिकडे नित्यानंद खिलारे वारंवार याच संघामध्ये आपण त्यांना गेले कित्येक वर्ष प्रॅक्टिस करताना पाहतो. याच संघामध्ये त्यांना नेहमीच आपण खेळताना देखील पाहिलंय. अशा प्रकारे मात्र इथे पहिला गडी बाद, पहिला लागलेला हादरा आपल्याला पाहायला मिळतोय डिंगडॉंग 11 या संघाला. शिवांची जागा घेण्यासाठी या संघाचे हरवणारी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विशाल शिंदे येत आहेत. विशाल वर्सेस विशाल, गतीमध्ये परिवर्तन. मग अशी म्हटलं तसं वाईड रेंज ऑफ बॉल्स आहे तिथे विशाल यांच्याकडे. फास्टर वन देखील तितकाच चांगला लागतात, तेवढा चांगला स्लोअर वन त्यांच्याकडे आहे. कुठे ना कुठे त्यांच्या बटवर देखील आपण पाहिलं तसं 6 ते 7 टाईपचे वेगळे चेंडू टाकण्याची क्षमता विशाल यांच्याकडे आहे. सक्सेसफुल षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. फुल लेन टाकलेला चेंडू होता, बॅटची बॉटम एज घेताना पाहायला मिळतो. एक धाव तर तिकडे मिळेल, दुसरीचा प्रयत्न पण नाही. तिकडे आपण पाहतो प्रणय ऑलरेडी आहेत. एक धाव तिकडे मिळणार आहे. पाच षटकांचा खेळ संपलाय, 3 धावा झाल्या धाव फलकावर. आमचे गुणलेखक अनिलजी माने आम्हाला सांगतायत. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. बॅटची कडा, यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू, चांगला फेक करण्याचा प्रयत्न. तिकडे तदरम्यान काय घडतंय? छोटी धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न होता, पण मात्र परत पाठवला. चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. तिकडे सुंदर बॅकअप आला तिकडे पाहायला मिळतोय. पहिलं षटक होतं समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 4. पहिलं षटक होतं समाप्त. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती म्हणजे 1 गडी बाद 4 धावा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळताना तेच स्तरावर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर.
तर चला स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याला अजूनही 9 सामने इथे खेळवायचे आहेत. जर वेळ मिळाला तर एक प्रेक्षणीय सामना देखील इथे खेळवण्यात येईल. प्रथमेश यांचा पहिला षट पाहायला मिळतोय. स्ट्राईकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो सुनील येवले. शॉर्ट ऑफ लेन चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र झेल होतोय पूर्ण. सुनील येवले यांचा खेळ होतोय बाद. विशाल यांच्या हातामध्ये गेलेला झेल. दुसरा गडी इथे पाहायला मिळतोय बाद होताना. 4 धावा झाले, 2 गडी बाद. आता कुठे ना कुठे मात्र डिंगडॉंग इलेव्हन संघ आता बॅकफुटला पाहायला मिळतोय. नक्कीच आमचे नेहमीचे जे खंदे कार्यकर्ते त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे जे मार्गदर्शक पहिलवान शंकरभाऊ जाधव म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके टायगर भाऊ यांचंही ते स्वागत करतोय आपण. नेहमीच त्यांची साथ आम्हाला लाभली आहे कामोठे क्रिकेटमध्ये. आता मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळतो. डावकुलताचा फलंदाज किरण गाडगे पाहायला मिळतात. किरणकडे क्षमता आहे हा सामना एक हाती पलटण्याची. स्वतः कर्णधार आणि त्याचप्रमाणे दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहतोय फर्स्ट स्लिपच्या दिशेने खंडू राक्षे यांना आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात त्यांना देखील लाईव्ह इन ॲक्शन पाहायला मिळेल. चांगलेसे गोलंदाज ते देखील आहेत. गेले कित्येक वर्ष ह्या ग्राउंडवर असो किंवा जुईच्या मैदानावर असो मोठमोठे सामने त्यांनी देखील एक हाती फिरवलेत. तर चला सामन्याला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवर मात्र चांगला गडी तिकडे मिळाला होता प्रथमेश यांना. दुसरा चेंडू एक तेज तरार गोलंदाजी मगाशी म्हटलं तसं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बिरकाचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र काय घडतंय. सोपा झेल कुठे ना कुठे मात्र जज झाला नाही आपण पाहू शकतो. तर या सर्व सामन्यांमध्ये एक वेगळी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. वेगळ्या प्रकारचा बॉल पाहायला मिळाला आपल्याला. व्हाईट चेंडू नसेल तर येल्लो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे मात्र आकाशाच्या रंगांमध्ये मिक्स होत आहे. त्यामुळे मला वाटतं मिस जज होते तिकडे. संधी मिळते, एक सुवर्ण संधी मिळते. किरण गाडगे यांना पाहावं लागेल या संधीचं काय सोनं करतील. तदरम्यान स्ट्राईक चेंज होते. विशाल आले आता मात्र फलंदाजी मार्कवर. प्रथमेश वर्सेस विशाल. उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र शॉर्ट ऑफ लेन वेगावर स्वार झाली तिथे प्रथमेश अंगाचा वेध घेतोय. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सुक्यात देखील तेवढीच चांगली गोलंदाजी प्रथमेश करतायत. पावसाळ्यात तर काय करतील नक्कीच पाहावं लागेल. जर इथे मात्र पाऊस आला. आता मात्र प्रथमेश कुठे ना कुठे मला वाटतं 110 ते 120च्या स्पीडला बॉल डिलिव्हर करतील. तर दरम्यान काय पाहायला मिळतं. मिस टाइम स्ट्रोक स्वतः या फॉलो थ्रू मध्ये बॉल गॅदर करताना प्रथमेश. निर्धाव चेंडू इथे मात्र येतोय. कुठे ना कुठे मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवले डिंगडॉंग या संघाला. कोणताही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. दडपण वाढायला लागलंय डिंगडॉंग या संघावर. जिंकण्यासाठी समीकरण 14 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. ह्याच्यानंतर हे षटक असं नक्कीच मला वाटतं क्रुशियल षटक असणार आहे. कुठे ना कुठे जर त्या षटकामध्ये 20 ते 30 धावा आल्या तर मात्र या सामन्यामध्ये मनोरंजकता वाढू शकते. त्या दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये आपण पुन्हा वळतोय. काहीसा रनअपमध्ये होते चूक. पंच आम्हाला सांगते इट्स अ डेड बॉल. पुन्हा एकदा रिलोड करून टाकावं लागेल प्रथमेश यांना. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पण सांगता इट्स ओव्हर द हेड हाय. वाईड येतो इथे. वाईडचा कट 1 बाउन्स देखील दिलाय. 1 फॉर दी ओव्हर पंचांनी सांगितलंय. एक वेगळा प्रयत्न पाहायला मिळाला. प्रथमेश यांचा शॉर्ट ऑफ लेन तिकडे टाकलेला तितकाच चांगला स्वार झाले.
पुढील चेंडू आयुष्यांचा. आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज किरण गाडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल लेन टाकलेला चेंडू हेलिकॉप्टररित्या मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू चालला साहिल याच्याकडे. कुठे मोठी फटके तिकडे येत नाही. आता मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय शिवशंभू संघ. मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलंय डिंगडॉंग 11 या संघाला. समीकरण आता येऊन ठेपलंय ते म्हणजेच फुल लेन टाकला चेंडू. इथे मला फिरले चेंडूला भिरकावलं स्क्वेअरच्या दिशेने आणि इथे मात्र येतोय षटकार. एक हाती हा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणताही फलंदाजाची साथ मिळाली नाहीये. विशाल यांना पहिल्या षटकामध्ये सुनील येवले बाद झाले, त्यानंतर शिवा लंके बाद झाले, पण मात्र इथे एक हाती धुंद पाहायला मिळते आपल्याला विशाल शिंदे यांच्याकडून. क्षमता आहे विशाल यांच्याकडे देखील मोठे फटके मारण्याची. असेच किंबहुना 2 ते 3 फटके आले तर या षटकामध्ये पाहावं लागेल. पुढील चेंडू आयुष्यांचा शॉर्ट ऑफ लाईन. पुन्हा एकदा तेज तरार गोलंदाजी. यष्टी रक्षकाला देखील चेंडू कळला नाही आणि पंच आम्हाला सांगतो इट्स अ डॉट बॉल. अवंत कुठे ना कुठे डॉट बॉल आलाय. सहा चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. त्या दरम्यान काय पाहायला मिळतंय, नेहमीच कामोट्याचा एक चांगला खेळाडू, त्याचप्रमाणे संघ बांधणी करण्यामध्ये एक्सपर्ट असणार गणेश यादव यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. एक चांगले क्रिकेट मॅनेजर म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहायला मिळालं. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर कर्णधार स्वतः इथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय शेळके येतोय गोलंदाजी मार्कवर. प्रणय वर्सेस किरण, चांगलं बॅटल पाहायला मिळेल. 6 चेंडू मध्ये जरी ते किरण यांनी षटकार मारले, 6 षटकार जरी ते मारले, कृष्णा चव्हाण यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक त्यांच्यासाठी देखील आलेलं आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू काहीसा कळला नाहीये. सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. विशाल फदाले यष्टांच्या मागे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मात्र कुठेतरी चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. प्रणय यांचं गुड लेंथवरून काहीसा चेंडू बाहेरच्या साईडला काढला आणि डॉट बॉल येतोय. फुल लेन. इथे मात्र किरण यांनी घुटना टेक तमाशा दे चेंडूला मारलंय मिड विकेटच्या दिशेने. येतोय षटकार, लेट पण थेट किरण यांचा बॅटबॉल षटकार आलाय. कदाचित किरण यांना जर वरती तुम्ही प्रमोट केलं असतं, पण मात्र वरती प्रमोट करायचा प्रश्न येत नाही. शिवा आणि सुनील येवले आपल्याला पाहिले, नेहमीच्या संघाचे एक चांगले ओपनर म्हणून या संघाने पाहिलंय. तर दरम्यान काय पाहायला मिळतं, पंच विजय आम्हाला हातवर करून सांगता इट्स अ वाईड बॉल. अवंतर धाव आली आहे तिकडे. अवंतर धावून धावसंख्या वाढेल, 28 वर धावसंख्या पोहोचते. औपचारिकता उरली असेल या सामन्यामध्ये पाहावं लागेल. बिरकावून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, यष्टीरक्षकाची अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद. किरण यांच्या स्वरूपात तिसरा झटका आपल्याला पाहायला मिळतो डिंगडॉंग या संघाला. तर येस मिड विकेटच्या दिशेला आपण पाहू शकतो मोहम्मद सिराज ऑफिशियल अमोल नरहरी यांना पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात त्यांना देखील लाईव्ह इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. मुरिया 11 या संघात देखील त्यांचं स्थान आहे. नेहमीचं पहिलं षटक ते हाताळतात. फलंदाजी मार्गावर आपण पाहतोय एक तरुण उद्योजक, त्याचप्रमाणे चांगला खेळाडू संदीपजी घोडगे यांना पाहायला मिळते आपल्याला. फुललेन टाकल्या प्रयत्न होतात तिकडे, मोठा फटका मारण्याचा, फसलाय. डॉट बॉल येतोय इथं, अजून एक डॉट बॉल. वारंवारचे डॉट बॉल कुठे ना कुठे प्रेशर बिल्ड केलंय. जे आपण पूर्वार्धात पाहिलं होतं, चांगली फटकेबाजी केली होती विशाल यांनी. त्याचंच मात्र कुठे दडपण होतं डिंगडॉंग या संघावर. आज मात्र फुल साईड पाहायला मिळाली नाही आहे डिंगडॉंग या संघाची. त्याचाच मला वाटतं कुठेतरी परिणाम पाहायला मिळतोय. इथे मात्र अवंतर धाव येते. 2 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. आता मात्र स्लोअर वन पट्ट्यामध्ये चेंडू चालला कव्हरच्या दिशेने. एकच धाव तिकडे मिळणार.
एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. तर चला लवकर खेळायचंय. एक चेंडू 35 धावांची गरज. तर मी विनंती करतो आपण आमचे जे आलेले तर प्रणय नाणेफेकीसाठी यायचा लवकर. त्याचप्रमाणे विनंती करतो आमच्या बोलण्याला मान देव नेहमीच आमच्यासाठी आलेत आणि नेहमीच आमच्यासाठी उभे राहिले असे व्यक्तिमत्व पैलवान शंकरबाई जाधव सर यायचा आपला मान सन्मान आपण करणार. मी विनंती करतो कृष्णा चव्हाण आपल्या शुभ हस्ते आपण टायगर भाऊ म्हणजे